सलामीला आलेला फलंदाज कांती उलवेकरच्या बॅट मधून हा या स्पर्धेचा पंचांनी आम्हाला इशारा द्यायचा आहे. चौकार, पहिला डॉट होता आणि हा चौकार. त्यानंतर शशिकांत पाटील यांचा इथं सत्कार करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतोय की आपण शशिकांत पाटील यांचा इथं सत्कार करायचा आहे. त्यानंतर ज्यांनी या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस 30,000 रुपये ज्यांनी दिले आहेत ते विकीभाई ठक्कर यांचं इथं आगमन होत आहे. विकीभाई ठक्कर यांनी यायचं आहे, त्यांचा इथं सत्कार केला जाणार आहे. विकीभाई ठक्कर एक या स्पर्धेसाठी त्यांनी आम्हाला पहिला क्रमांकाचं 30,000 रुपये बक्षीस त्यांनी दिलं. ते विकीभाई ठक्कर. सचिन सावंत यांचा देखील तिथे सत्कार करून घ्या. सचिन सावंत, सातारा. सावंतवाडीचे सचिन सावंत यांचा इथं, हे सर्व मॉर्निंगचे आमचे प्रतिनिधी आहेत, खूप मोठं त्यांचं योगदान असतं. ठक्कर साहेब विकीशेठ यांचा मला वाटतं कपड्यांचा पण त्यांचा शॉप आहे. विकीभाई आणि आमची पण त्यांच्याशी पहचान आहे, त्यांचा शॉप आहे आणि त्यांनी प्रथम क्रमांक 30,000 रुपये आम्हाला दिलेला आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय संदीप शेठ खारकर की आपण आपल्या शुभ हस्ते विकीभाई ठक्कर यांचा सत्कार करायचा आहे. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथं यथोचित मान सन्मान करायचा आहे. लेफ्टी फलंदाज राजेश कोहली यावेळेला हा चेंडू लॉंगॉन कडे स्टेअर केलाय. सिंगल एका धावेने. आता संघाची धावसंख्या बघितली तर 6 झालेली आहे. 6 धावसंख्या धावफलकावरती आहे. विश्वी गावचे भावी सरपंच शेखर मुंबईकर यांना विनंती करत आहोत की आपण व्यासपीठावरती यायचंय. विजय शेठ खारकर यांच्या अगदी निकटवर्ती जवळीक असे हे शेखर मुंबईकर यांनी व्यासपीठावरती यायचंय. तर इथं पाहुण्यांचा सत्कार झालेला आहे, सन्मान झालेला आहे आणि आता आपण मॅचकडे थोडं कॉन्सन्ट्रेशन करणार आहोत. एक धाव आरोग्यासाठी हे या स्पर्धेचं मुख्य उद्दिष्ट. शेखर मुंबईकर यांचं आगमन झालेलं आहे. 22 सरपंच वेशवी यांचा इथं सत्कार शशिकांत पाटील यांच्या शुभ हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन शेखर मुंबईकर मॅन फ्रॉम वेशवी विजय शेठ खारकर यांचे रिलेटिव्ह ना आणि अगदी जवळचे असे शेखर मुंबईकर. चला गावठाण संघ तुमचा प्रतिनिधी हवाय. नाव सांगा आम्हाला तुमचा खेळाडूचा. महेश. महेश आहे, जरा इकडे ये बाबा. एकदम आपण कठोर नियम ठेवले नाहीत कारण ही 40+ आहे, त्यामुळं थोडासा सवलत असायलाच हवी. महेश आलाय गोलंदाजच्या मार्कवर. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. ओ यावेळेला राजेश कोहलीचा चपराक. 1 माउस. चौकार. 4 धावाने आता मात्र 14. बघा गावठाण संघ, मला वाटतं विनोद शेठ आलेत का या मॅच मध्ये आहेत ना. विनोद शेठ यांचं देखील खूप मोठं योगदान. आम्ही त्यांना नंतर बोलूच नंतर. याच दरम्यान आगमन झालंय एक जबरदस्त व्यक्तिमत्व. विजय शेठ खारकर यांचे मोठे बंधू किसन शेठ खारकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. तर किसन शेठ खारकर यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मला वाटतं काकांचा सुपुत्र. आणि यावेळेला चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून आणि स्लॅड झालाय. षटकार. चेंडू हवा उलटी आहे, त्याला वाटलं की षटकार जाईल पण चेंडू लँड अगदी खाली आला, हवेने थांबला आणि या 6 धावांनी धावसंख्या पुढे धावफलकावर 20. किसन शेठ खारकर यांचे चिरंजीव मराठे आता जर्मनीला रवाना होणार आहेत. जॉब साठी तिकडे ते सेटल होणार आहेत. ही देखील आनंदाची गोष्ट आहे. आणि पुढचा चेंडू पुन्हा राजेश कोहली.
हो, यावेळेला वाडिश लॉंगॉनकडे क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलतोय तत्पुरी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नाहीये. फक्त एकच धाव, एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 21 झालेली आहे. सत्कार होतो इथं व्यासपीठावरती. किसन शेठ खारकर यांचा इथं सन्मान होत आहे. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथं सन्मान केला जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आदेश मुले छोट्या हे देखील इथं आज आम्हाला सेवा देत आहेत. आमचे मित्र आदेश मुले छोट्या यंग खेळत असतात, पण आज बघा 40+ साठी ते आम्हाला इथं खूप मदत करत आहेत, धावपळ करत आहेत, मेहनत घेत आहेत. सकाळपासून छोट्या इथे आलेला आहे. 9 वाजता छोट्या आदेश मुले इथं आलाय आणि खूप मोठी 8:15 आलेला आहे आणि तेव्हापासून तो आम्हाला सेवा देत आहे. रिव्ह्यू नाही बाबा, एकच कॅमेरा आहे त्याच्यामुळे आपण रिव्ह्यू नाही घेऊ शकत, कारण ते डाऊटफुल डिसिजन, ऑन फील्ड डिसिजन. आपण उशीर होईल. 12 संघ आहेत, 40+ आहे, 1 धाव आरोग्यासाठी. ओ यावेळेला कांती उलवेकर बघा 50+ असणारा हा खेळाडू. मला वाटते जवळजवळ 52 वर्ष झाले कांती उलवेकरला आणि 52 वर्ष होऊन देखील त्याचा फिटनेस, त्याची पर्सनॅलिटी, बॉडी लँग्वेज अजून तो क्रिकेट खेळतोय. म्हणजे बघा त्याने किती सातत्य क्रिकेटमध्ये टिकून ठेवलंय. खाऊ आहे का या वयामध्ये एवढं क्रिकेट खेळणं. 52 वय झाल्यानंतर बरेच खेळाडू मला वाटते क्रिकेट सोडतात, पण कांती, दिनेश हे 2 बंधू आजही मात्र क्रिकेट खेळत आहेत. खूप मोठी गोष्ट आहे. छान वाटलं बघल्यानंतर. ओ यावेळेला आडव्या बॅटने राजेश कोहलीसाठी चेंडू डॉट निघालाय. संघाची धावसंख्या थांबली 28 वरती. मला वाटते 14.00च्या सरासरीने वाटचाल सुरू आहे. षटक संपलेला आहे. षटक संपलाय. इथं स्कोरर आमच्या सोबत रायगड मधील सर्वोत्कृष्ट स्कोरर प्रणय म्हात्रे, मॅन फ्रॉम मोरावे. अगदी चित्रगुप्त ज्याप्रमाणे वरती लिहित असतो तशा प्रकारे हा चित्रगुप्त इथं आहे. तर मी साहेबांना इथं विनंती करेन की या 40+ साठी तुम्ही थोडासा आम्हाला वाटते मार्गदर्शन, कारण या वयामध्ये आज हे खेळाडू खेळतात, थोडंसं त्यांच्यासाठी मार्गदर्शन जर केलं, काय करावा कसं काय, तर तो आम्हाला बरं वाटेल. 2 मिनिटासाठी जरी आपण मार्गदर्शन दिलं अजेंद्र भाई पाटील, कारण आज ते पण 40+ आहेत. मला वाटते त्यांनी पण जॉईन करायला हवा क्रिकेट. सकाळी ते पण मॉर्निंग वॉकला येतात. मला वाटते 2-4 चेंडू पण टाकून जातात या मैदानावरती आणि जुने जाणते क्रिकेटपट्टू. गौरी स्पोर्ट्स सुलवे आयोजित ही 40+ स्पर्धा आहे. संदीप शेठ खारकर म्हटल्यानंतर या गौरी स्पोर्ट्स सुलवे संघाचा आधारस्तंभ आहे. या स्पर्धेचा बॅकबोन आहे तो संदीप शेठ खारकर. कालच त्यांनी मला वाटते नवीन घरामध्ये प्रवेश केलाय, गृहप्रवेश केलाय. आणि मी म्हणते की हे 1 आणि 2 महिना, डिसेंबर आणि जानेवारी महिना त्यांच्यासाठी खूप लकी राहिलाय. बऱ्याच ठिकाणी त्यांनी देखील स्पर्धा जिंकल्यात. आणि नवीन आलेला गोलंदाज, फिरकी गोलंदाज अंकुश टकले, जादूगार आहे गोलंदाजी. स्लोवर 1 व्हेरिएशन. ओ यावेळेला अडवलाय, चेंडू अडवलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र या चेंडूवरती पंचांनी अंगठीवरती केली. फलंदाज बाद. धावा झाल्या धावफलकावरती 28. सुनील टकले, अंकुश टकले 40 झाल्यानंतर लगेच ग्रामीण स्पर्धांमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. आम्हाला म्हटलं की आम्हाला गावठाण संघ खेळायचा आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळायचं आहे. लाईव्ह आहे, सायकल आहे, कूलर आहे, बॅट आहे आणि भरपूर काही या स्पर्धेमध्ये आहे. आणि जे संघ खेळणार आहेत त्या संघांना मी विनंती करेन की आपल्याकडे जेवणाची व्यवस्था आहे दुपारी, आणि ज्या वेळेला जेवणाचा लंच टाइम होईल त्यावेळेला मॅच स्टॉप केल्या जातील. अर्ध्या तासासाठी सर्व सामने थांबवले जातील आणि त्या अर्ध्या तासामध्ये आपण सर्वांनी जाऊन मग जेवायचं आहे आणि मग त्यानंतर आपण मॅच पुन्हा सुरू करणार आहोत. कारण हे जेवण जे आम्हाला दिले आहे ते दीपक शेठ खारकर उल्वे यांच्याकडून आम्हाला ही जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. त्यांचा देखील आम्ही आभार मानत आहोत. अंकुश टकले अगदी आणि स्वतःहून मला वाटते गडी बाद झालेला आहे, आत्महत्या केलेली आहे. कारण मला वाटते थोडी थकावट आहे, कारण या वयामध्ये 40 नंतर धावा घेतल्याने थोडासा दमछाक होतो आणि तसा दमछाक मला वाटते
या गोलंदाजाचा फलंदाजाचं म्हणायला हरकत नाहीये. आणि धावसंख्या धावफलकावरती आहे त्या ठिकाणी मला वाटते 30 धावा. आणि न्यू बॅटर मैदानामध्ये रोशन भोईर हा फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. आणि कोंबडवे संघामध्ये सिनियर बरेच खेळाडू आहेत, त्याच्यामध्ये राजन कोहली स्वतः देखील मला वाटतं या संघामध्ये खेळताना दिसेल. आणि खूप चांगला संघ सध्या तरी त्यांनी बनवलाय. कारण 40+ ज्यावेळेला मनीच्या मॅचेस असतात, अशा प्रकारच्या मॅच असतात, त्यावेळेला संघ एकत्र करून 40+ मध्ये त्यांनी एंट्री केली आहे. 30 धावा धावफलकावरती. कोंबडबुजे संघ दिनेश उलवेकर, कांती, त्यानंतर मिलिंद हा देखील या संघामध्ये गोलंदाजीचा भरणा असलेला संघ आहे. अंकुश टकले. ओ यावेळेला चेंडू हवेत, फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षकांनी आल्या पावली माघारी. म्हणजे कोणत्याही प्रकारची धाव न काढता ज्या प्रकारे डक विकेट आपण म्हणूया, तसा हा फलंदाज रोशन भोईर तंबूच्या आश्रयाला येताना निराश असेल, नाराज असेल. कारण एक मोठा फटका, अंकुश टकलेवरती मोठा फटका खेळणं इतकं सोपं नाही आहे. कारण नुकतंच त्यांनी यंग मधून 40+ मध्ये पदार्पण केलेलं आहे आणि बऱ्याचशा स्पर्धा त्या गोलंदाजांनी गाजवल्या. त्याच्या विरुद्ध तुम्हाला थोडं व्यवस्थित म्हणजे शांत दिमागाने क्रिकेट खेळावं लागेल. त्याच्यावरती मोठे फटके जर तुम्ही चढवायला गेलात तर नक्कीच हेच हाल होतील. आणि फलंदाज बाद. 5 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये गडी 3 गारद केलेत, 1 रनआउट. म्हणजे काय उत्तम असं षटक. आणि धावा लेग बायच्या, म्हणजे या स्पर्धेचा कदाचित मेडल षटक आपण म्हणू शकतो. लेग बायच्या धावा गेल्यात. शेवटचा चेंडू अंकुश टकले, विकी, एक जबरदस्त क्रिकेटपटू, क्लासिकल खेळाडू आहे कोंबडबुजे संघाचा विकी, यावेळेला स्ट्रायकरवरती. ओ फसवलाय, पुन्हा एकदा डॉट चेंडू. अशा प्रकारे तिसरं षटक, मेडल षटक म्हणायला हरकत नाहीये. फक्त लेग बायच्या 2 धावा आणि उत्तम दर्जाचं हे गोलंदाजीचं पृथ्थकरण. अंकुश टकले, मॅन फ्रॉम गावठाण 40+. चला पुढचा सामना मला वाटतंय चिर्ले 40+ संघाचा कॅप्टन आणि करंजा 40+ संघाचा कॅप्टन निर्दोष आणि नयन दोन्ही संघाच्या कॅप्टननी या इनिंग नंतर टॉस करण्यासाठी आपण लगेच संपर्क साधायचा आहे. कारण ही मॅच जशी संपेल तशी लगेच पुढची मॅच सुरू केली जाणार आहे. मला वाटते करंजा संघ इथं आलेला आहे, त्यांनी वेळेवरती इथं उपस्थित. उरण करंजा गोलंदाजाचं नाव, शेवटचा गोलंदाज. हा काय स्पीड आहे निलेशचा. चेंडू टीप एक्स्ट्रा कव्हर, गोलीच्या रफ्तार, चौकार. चला दोन्ही पुढचे संघ पण उपस्थित झालेले आहेत, त्यामुळे आपल्याला टेन्शन नाहीये. लगेच त्यांची पण मॅच सुरू होणार आहे. उरण करंजा विरुद्ध चिर्ले हे 2 पुढचे संघ रेडी राहायचंय. हो यावेळेला ब्लॉक हॉल स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवलाय. आता मात्र कमबॅक. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा, 34. 34 धावा. चंद्रकांत कोहली सर्रास प्रयत्न करतोय, अपयश आलंय. या मैदानावरती रोज फटके मारत असतो, षटकार सकाळी मारतो, मात्र मॅच मध्ये सध्या त्याच्या बॅट मधून 1 चौकार आलाय फक्त. चंद्रकांत कोहली आता मात्र कव्हरच्या वरून आता हा चेंडू सीमा पार, चौकार. असे फटके चंद्रकांत कोहलीच्या बॅट मधून येणं खूप महत्वाचं आहे. आणि या चौकाऱ्या धावसंख्या धावफलकावरती 38 झालेल्या आहेत. 38. 38 धावा. 50 पर्यंत जाणं खूप गरजेचं आहे. कारण सुनील टकले, अंकुश टकले हे 2 जबरदस्त असे खेळाडू आहेत, यांना धावा जास्तच लागतील.
त्यामुळे प्रयत्न तोच सुरू आहे. 38 धावा धावफलकावरती. गोलंदाज मार्कवर निलेश. फुल टॉस लॉंग ऑनच्या वरून क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाज बाद. तर चौथा विकेट कारक झालेला आहे. 4 झाले ना, 4 विकेट बाद झालेले आहेत आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये मिलिंद धुले हा मैदानामध्ये दाखल झालेला आहे. धावसंख्या 38 वरती थांबले आणि या षटकातील पूर्वार्धातील मला वाटते अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूमध्ये किती धावा या धावफलकावरती लागतील हे आपण नक्कीच बघणार आहोत. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. मिलिंद धुले स्ट्रायकिंगवर 38 धावा धावफलकावरती आहेत. हो लोवर फुल टॉस पुन्हा एकदा आता कव्हर क्षेत्र एकदा पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हो थ्रो बघा बॉलिंग थ्रो 38 आणि 2 40 ही थ्रो एवढ्या लांबून बॉलिंग परफेक्ट 40 धावा धावफलकावरती. अजून या षटकातील शेवटचा चेंडू या पूर्वार्धातील किती धावा धावफलकावरती लागणार. फुल टॉस आणि चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट कडे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवलाय. तत्पूर्वी चेंडूवरती मला वाटते 2 धावा सहज पूर्ण झाले. 40 आणि 2 42 आणि 43 धावा या पूर्ण करायच्या आहेत. त्या गावठाण संघाला धन्यवाद. राजेंद्र भाई पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नवी मुंबई यांनी आम्हाला स्पर्धेमध्ये उपस्थिती लावली. सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आणि पुढचा टॉस करण्यासाठी मी चिर्ले संघाचा कॅप्टन आणि करंजे गोटीबाज संघाचा कॅप्टन नयन थली आणि निर्दोष खरात या 2 बलाढ्य संघांमध्ये पुढची धुवाधार मॅच होणार आहे. तर दोन्ही संघाच्या कॅप्टननी लगेच टॉस साठी संपर्क साधायचा आहे. थँक्यू व्हेरी मच. सर्व पाहुण्यांचा मी आभार मानत आहोत. या स्पर्धेमध्ये आपण आपला अमूल्य वेळ खर्च केलेत आणि या स्पर्धेमध्ये उपस्थित दाखवली आहे. तर किसन शेठ खारकर मी राजेंद्र भैया पाटील यांना विनंती करतो की आपण या स्पोर्टिव्ह स्पर्धेसाठी 2 शब्दामध्ये आपलं मार्गदर्शन करायचं आहे. कैलासवासी यमुना यशवंत पाटीलच्या स्मरणार्थ गौरी स्पोर्ट्स 40+ आयोजित केलेल्या या ऐ चषकाचं उद्घाटन सुरुवातीलाच कवी पुंडलिक म्हात्रे असे झालं असं मी जाहीर करतो. अनेक चांगल्या उपक्रमाला तुम्ही आम्हाला बोलावलं, आमचा उचित मान सन्मान केला त्याबद्दल संयोजकांना मनापासून धन्यवाद. विशेषतः संदीप खारकरांचं मी मनापासून कौतुक करेन की नवीन लोकांना हाताशी सोबत धरून सगळ्या लोकांना सगळ्या घटकातल्या लोकांना एकत्र करून सर्वसमावेशक हा संघ तयार करण्याचं काम त्यांनी केलंय. त्यांच्या ह्या कार्यक्रमाला आमच्या मनापासूनच्या शुभेच्छा. या निमित्तानं पंचक्रोशीतल्या सर्व विमानतळ बाधित लोकांना तरुणांना मी सांगू इच्छितो की आता आपल्या भोवती 1.5 लाख ते 2 लाख लोक गुरुजी राहायला आलेत. आपापसातले मतभेद बाजूला सारून आपण प्रकल्पग्रस्त म्हणून गावाले म्हणून सगळे एकत्र होऊया, एकत्र काम करूया, तरच तर खऱ्या अर्थानं आपलं इथं अस्तित्व राहील. अन्यथा आपण जर आपापसात लढलो, आपापसात भांडलो तर याचा फायदा कॉलनी वस्तीतले आलेले लोक घेतील. आणि पुढच्या वेळी ह्या उलव्या नोडमध्ये जसे तुम्ही कोपरखेरणा गेलात, बेलापूर गेलात, खारघर वसाहतीमध्ये कलंबोलीमध्ये गेलात, त्या ठिकाणी परप्रांतीय लोक येऊन नगरसेवक इत्यादी पदाधिकारी झाले. तशा प्रकारची आपत्ती गुरुजी आपल्यावर येऊ नये म्हणून इथल्या स्थानिकांनी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन सगळं व्यवहार आणि कामकाज करावं असं विनंती करतो. आणि तुमच्या ह्या उपक्रमाला मनापासूनच्या शुभेच्छा. खरं पाहता दिवा पाटील साहेब असते तर आणखी बरं झालं असतं. ते असते तर आणखी जोमाने आपण काम केलं असतं. माझ्यासारख्या का कार्यकर्त्यांनी त्याच्याकडे 18 वर्ष काम केलं आहे, त्याच्यामुळे त्याची उणीव मला भासतेच. पुन्हा एकदा सर्व या टीमला मनापासूनच्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दिवा पाटील साहेब. थँक्यू व्हेरी मच साहेब.
आणि साहेबांचं हे मिळालेलं अमूल्य असं मार्गदर्शन आणि खरंच आज आपल्याला या कालाला गरज आहे या गोष्टींची. आपला भूमिपुत्र आपला माणूस पुढे जाणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं या कालाची गरज आहे, नाहीतर खूप कठीण होऊन जाईल असं मार्गदर्शन साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे. राजेंद्रभाई पाटील यांचा आम्ही आभार मानतो की आपण या स्पर्धेसाठी आपलं अमूल्य वेळ खर्च केलं. थँक्यू व्हेरी मच साहेब. आणि आता जसं मी पुन्हा एकदा टॉससाठी विनंती करतो, दोन कॅप्टन, मला वाटते करंजा संघाचा कॅप्टन चिरला संघ उपस्थित झालेला आहे, तर करंजा संघाचा कॅप्टनने टॉससाठी त्वरित संपर्क साधायचा आहे. आणि दुसरा सत्र जसा सुरू होईल, मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जबरदस्त समालोचक सागर पाटील पारगाव यांच्याकडे बोलतोय. थँक्यू व्हेरी मच. याच दरम्यान विनायक गायकवाड यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी शशिकांत पाटील यांना विनंती करतोय की आपण त्यांचा इथं सत्कार करायचा आहे. मायाची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा. मॅच सुरू करायचे आणि आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल सागर पाटील पारगाव आणि सन्माननीय किसन शेठ खारकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि त्यांचा मुलगा मला वाटते जर्मनीला रवाना होणार आहे. आनंदाची गोष्ट आहे. गेलं ना, सकाळीच ते गेलेले आहेत आणि खूप मोठी गोष्ट आहे आमच्या उलव्या गावासाठी की आमच्या उलव्यातील पण आता यंग सर्व बाहेर देशामध्ये जॉबसाठी सेटल होत आहेत. आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये सागर पाटील पारगाव. हॅलो, धन्यवाद किरण पाटील. सामना सुरू होतो. दिनेश गोलंदाज आलाय. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून सामन्याचं कव्हरेज पाहायला मिळतोय सर्वांना. सुनील आणि अंकुश गावठाण संघ आणि त्याला फाईट करतोय कोंबड विजय. षटकातील पुढचा चेंडू फाईल क्षेत्राकडे चेंडू भिरकावता होता. सुंदर असा चेंडू पडलाय. रविशेठ पाटील वाहन साहेबांचं ते आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करते की आपण मंचावर स्थानापन्न व्हा. आणि विलास घरत साहेब, उल्हास घरत साहेब. सामन्याला जो सुरुवात जबरदस्त रंगाचा सामना पाहुण्यांची मांडीने पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पडतो दिनेशचा. सेफ शॉट, गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू सीमा पार आला हा दमदार अराउंड द कार्पेट चौकार. आत्माराम कोहली सरपंच आणि पप्पू सर प्रफुल्ल ओवळे असे दोन ऑफिशियल प्रोफेशनल क्वालिफाईड पंच. 43 धावांचा टार्गेट आहे 24 चेंडू मध्ये. करंजा आणि याच्या पुढचा सामना असेल चिरले. टॉससाठी संपर्क करा प्लीज दोन्ही कॅप्टन. दिनेश याच्या षटकातील पुढचा चेंडू डावखुरा फलंदाज समोर आहे. गॅप शॉट सिलेक्शन स्ट्रेट टू द ग्राउंड आला हा अराउंड द कार्पेट दुसरा चौकार. संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावका धावा लागतात. आतापर्यंत स्कोअर पाहायला गेलं 8. प्रणय मात्र जबरदस्त स्कोरिंग. 5-5 पहिल्यांदा वापर करणारा स्कोरल आपण पाहतोय. पहिला सामना काय रंगतदार माहोल पाहायला मिळतोय. एक दिवसीय स्पर्धा आणि दमदार आयोजन. लाईव्ह सायकल कूलर काय काय पाहायला मिळतोय. याच दरम्यान आगमन होत आहे साईनाथ सालुंके, प्रवीण शेठ पाटील आणि उल्हास घरत या तिन्ही मान्यवरांचा या गौरी स्पोर्ट्स मध्ये स्वागत होत आहे. त्याचं आगमन होत आहे आणि आम्ही या तिघांचा साईनाथ सालुंके, प्रवीण शेठ पाटील आणि उल्हास घरत या तिघांचा या स्पर्धेसाठी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. सागर धन्यवाद दादा.
कैलासाचे यमुना यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ गौरी स्पोर्ट 40+ उलवे आयोजित आई चषक 2025 एक दिवसीय स्पर्धा आणि 12 संघांना प्राधान्य. दिनेश सापुरचा चेंडू डावखोरा फलंदाज आणि पुन्हा एकदा आतापर्यंत जलगाडी क्षेत्ररक्षक क्रांती कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. पहिला हादरा, पहिला धक्का, पहिला दणका. बॅट टू द पॅव्हलियन. मान्यवरांची मात्र मांदी पाहायला मिळाली पूर्ण स्पर्धेमध्ये. एक दिवसीय स्पर्धा आणि शेवटपर्यंत माहोल मात्र दलालीत सोडणार हे उलवा आहे, हे उलवा लोड आहे. चांगली अशी कामगिरी पाहायला मिळाली. किशोर शेठ तसेच आमचे सुनील शेठ, विजय शेठ यांचे अतिशय जवळचे मित्र किशोर दादा. गावठाण संघ म्हटलं की आकाश टकले यांची पण आठवण होते नेहमीच. सुंदर अशी कामगिरी. आणि चिरलामध्ये रमाकांत घरत यांचा मुलगा सार्थक घरत का जबरदस्त इन्फॉर्म मध्ये अफलातून एक बाईक त्यांनी मिळवली. नवीन फलंदाज पंचांकडनं गाड घेऊन खेळण्यासाठी सज्ज होतोय. 43चा टार्गेट आहे. दर्शन भरत वहाल यांचं आगमन झालेलं आहे. दर्शन शेठ सुस्वागतम, वेलकम. पुढचा चेंडू या षटकात होईल आणि दिनेशचा चेंडू अरंद कार्पेट खेळून गेला. क्षेत्ररक्षक वेगाने येतो, चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल. धावांचा मात्र पाऊस पाडलाय. 43 धावा कुठून काढल्यात. संघाची धावसंख्या धापकायला लागतोय 1 बाद 9 धावा. काय अचूक टिप्पणी, अचूक माहिती. स्कोरल कसा असावा, कोणाची कॉपी करणारा नसावा, स्वतःची कॉपी करणारा स्कोरल असावा. दमदार. आज मात्र खरोखर मन प्रसन्न झालं या उलवा लोड मध्ये. एवढे पाहुणे एक दिवसीय स्पर्धेला कुठे पाहिले नव्हते मी आणि एवढी बक्षिसं पाहिली नव्हती. दमदार आयोजन. स्पोर्ट्स सायकल, 3 ट्रॉफी, ब्रँडेड ऑडियन स्पोर्ट्सची बॅट. ज्याच्या घरामध्ये जाईल ना तो मात्र खुश होईल. असे ब्रँडेड बॅट बघायला लागले लगेच गाठण करत. प्रत्येक खेळाडूचं लक्ष लागलं स्पोर्ट्स सायकल कडे. आमचे सुहास भाई वहाल यांनी पण घेतलेली मेहनत आहेत ते वालचे पण उलव्या संघाला फुल सपोर्ट. मामाचा गाव आहे. आज दरम्यान अर्जुन तुळशीराम खारकर आणि विकी खारकर या दोघांचं या मंचावरती आगमन आहे. उपस्थित लागलेले आहे स्पर्धेत यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. थँक्यू व्हेरी मच. क्रांती याच मैदानावर जबरदस्त खेळ करणारा गोलंदाज, ज्याला कोण विसरणार. काय तडाखेबंद फलंदाजी, तडाखेबंद गोलंदाजी. क्रिकेटमध्ये वयाला बंधन नाही आणि 40+ मध्ये वयाची मर्यादा नाही. 1 धाव आरोग्यासाठी. फक्त तुम्ही फिटनेस हार्डवर्क करा. किती मोठा खेळाडू समोर येऊ द्या, त्याला तुम्ही रमू शकता. बघा क्रांती कशा प्रकारे चेंडू आडव आपटतात. एक दमदार खेळाडू म्हणजे ज्याचा नावाचा बोलबाला पहिला चालायचा, शंभू मोरावे. क्रांती यांची एकदम खरोखर गमचाक होती. आतापर्यंत ती नावं घेणं गरजेचं आहे. हॅलो, याच दरम्यान आगमन होत आहे ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला मोफत जेवणाची सेवा दिलेली आहे ते दीपक शेठ खारकर यांचं आगमन होत आहे या स्पर्धेसाठी. त्यांचं या गौरी स्पोर्ट्स उलवे 40+ स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर दीपक शेठ खारकर यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अन्नदाता सुखी भो. आणि हा चेंडू झेल आहे बघूया. हो, गुड कॅच. दादांचं आगमन झालंय. दादांच्या माध्यमातून भोजनाची व्यवस्था. दीपक शेठ खारकर साहेब आपल्या मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. 43चा टार्गेट असताना आतापर्यंत स्कोर गाडीवर स्कोर झाला तो मात्र 9 धावा. आदेश मुले छोट्या बघा किती मेहनत आमच्यासाठी. फटाके पण तू वाजवत आहे. कालपासून छोट्या आमच्यासाठी धावत आहे. यंग मध्ये असून सुद्धा 40+ साठी बघा त्याचं किती पाठिंबा आहे, किती मार्गदर्शन. छोट्याची मेहनत आहे आमच्यासाठी. आदेश मुले. 16 चेंडू 34चं समीकरण. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये दीपक शेठ खारकर यांचं इथं स्वागत केलं जात आहे.
किरण दादा फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये दीपक शेठ खारकर यांचं स्वागत. एक विनंती आहे, कारण तर 12वा प्लेअर आपण 3 वेळा विचारला बॅट्समन कोण आहे बॅट्समन कोण आहे. प्लीज पुढच्या मॅच मध्ये 12वा प्लेअर येणं गरजेचं आहे. स्पर्धा 40+ आहे, पण लाईव्ह आहे, डिस्टर्ब होतात, नंतर मग बक्षीस देताना प्रॉब्लेम नको. कॅच कोणी घेतली? चिरला संघाचा कर्णधार आणि करंजा संघाचा कर्णधार त्यासाठी संपर्क करा. नयन दली आणि निर्दोष घरात या. आल्या बिल्या टाईट करून आलेच भाऊ. पुढच्या सामन्यामध्ये जर 12वा खेळाडू नसतील दोन्ही संघांचे तर मात्र कमिटी ऍक्शन घेईल. आता 40+ साठी आपण सूट देतो, पण तो शिस्त मोडू नका. बरोबर ना दीपक शेट? या स्टाईल बघा चालण्याची, पर्सनॅलिटी बघा. वा, निर्दोष घरात यंगलाल नाचवतात असे लाजवतात, एवढं जबरदस्त परफॉर्मन्स. करंजा आणि चिरले टास होतोय दोन संघांमध्ये. नाही झाले या टास साठी संपर्क करा. नाही झाले करंजा एखादा प्रतिनिधी येऊ द्या भाऊ. चला मॅच चालू करा. पंच डावखुरा फलंदाज समोर आहे. पुढच्या मॅचचा टॉस विकी ठक्कर यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. विकी भाई यांनी आम्हाला 30,000 रुपये प्रथम क्रमांकाचं जो बक्षीस आहे तो प्रथम क्रमांकाचं 30,000 रुपयाचं बक्षीस विकी भाई ठक्कर यांच्याकडून दिलं गेलं आहे. 15 चेंडूमध्ये 33 गरज आहे. क्लास चॉईसचे मालक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला 30,000 रुपयाचं बक्षीस प्रथम क्रमांक दिलं गेलं आहे. त्यांच्या शुभ हस्ते पुढचा टॉस करंजा आणि चिरल्यामध्ये केला जाणार आहे. आणि सूर्यवंशी भानुशाली ये कमेंट्री पण करतात. तो चाचा आपको यहाँ पर कमेंट्री भी करनी है, अगले जो मैचेस होने वाले तो आपको भी यहाँ पर हमें थोड़ा सपोर्ट करना है. ओके 15 मध्ये 33 बनवायचे आहेत. आणि हा चेंडू जोरदार प्रहार चेंडू जातोय, पाहायला मिळतोय. गौरी स्पोर्ट्स उल्वे संघाचा हा आलाय दमदार षटकार. संघाची धावसंख्या 43 टार्गेट असताना काय दमदार फलंदाजी पाहायला मिळतोय. 14 मध्ये बनवायचे आहेत आता मात्र. पंच काय चौकार आहे षटकार आहे. षटकार 14 मध्ये 27. दोन्ही ऑफिशियल पंच आहेत, एक ओवल्याचे आहेत आणि दुसरा कुठला पंच आहे कोंबड विजय. मग त्यांच्याच गावातील संघ आहे. आणि बघा अतिशय दमदार पंच या उरण करंजा हे पक्ष चिरले दोन्ही एका तालुक्याचे संघ पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू आहे, नंतर टॉस होईल. थांबा दादा, एक शेवटचा बॉल आहे भाऊ, 1 मिनिट थांबा. संजय थांब, शेवटचा चेंडू आहे, टाकून होते मग टॉस कर. शेवटचा चेंडू थांबा. पुन्हा एकदा वाह, रेडिशन गती परिवर्तनाने दोघांमध्ये टॉस. चिरले विपक्ष करंजा आणि टॉस होतोय. टॉसचा कॉल लागलाय तो मात्र चिरले संघाच्या बाजूने निर्देश झाला. आपला निर्णय लगेच कळवा. काय फलंदाजी की गोलंदाजी? 4 षटकांचा सामना असेल, 4 गोलंदाज वापरले जातील. तर निर्देश भाई काय निर्णय? पाण्याची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. आयोजक कमिटी सुहास भाऊ पाणी पाठवा आतमध्ये. 12 चेंडू मध्ये 26 पाहिजेत. स्कोर झालाय 43 टार्गेट असताना आतापर्यंत स्कोर झालाय 17. 12 मध्ये बनायचे कंपल्सरी चेसिंग मध्ये 26 धावा. स्कोर अतिशय दमदार आहे. आणि बघा ब्रँडेड अशी बॅट RDL स्पोर्ट्स आमचे उत्कृष्ट असे संस्थापक आणि दमदार असे खेळाडू निवृत्ती खारकर यांच्याकडून आम्हाला देण्यात आलेले आहे. 2 कूलर आपण पाहतोय, स्पोर्ट्स सायकल पाहतोय. चाचांचं आगमन झालेलं आहे. हेलो, तर भानुशाली आपका कमेंट्री अगले मुकाबले में हम जरूर सुनना चाहेंगे. आइए मंच के ऊपर. तर पाण्याची व्यवस्था केली जाते मैदानामध्ये आणि आदेश मुले छोट्या यांच्याकडून ती आम्हाला मेहनत मदत होत आहे.
आणि सागर मडवी यांच्याकडून सकाळचा नाश्ता आम्हाला दिला गेला आहे, तर सागर मडवी यांचा देखील आम्ही आभार मानत आहोत. या स्पर्धेमध्ये 12 मध्ये बनवायचे 26. सामना रंगतदार पाहायला मिळतोय. पाहूया गोलंदाजी अंबटावर गोलंदाज आपण पाहतोय राजेश कोहली. सुनील साठी चेंडू जोरदार भिरकावण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे बोलतात. स्वर मारा पाहायला मिळतोय. धावसंख्या धापकायला लागतो ते मात्र 18 धावा. 12 चेंडू आणि गरज असेल ती मात्र 25 धावसंख्येची. अंकुश टकले आणि महेश असे दोन फलंदाज. गॅपशॉट सिलेक्शन बघा. 2 षटरक्षक फुटवर्कचा वापर आणि इथे फुटबॉल खेळला जातो आणि चेंडू मात्र सीमारेषेत गाठतोय. आला हा दमदार चौकार. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावपळकार धावा वाढल्यात. स्कोरला मात्र पेन चालवायला लागतो, हात हलवायला लागतात. स्कोर झाला 4 ने वाढून 22. 11 चेंडू 21 धावा. 11-21 समीकरण वाढत चाललंय. पुढचा चेंडू बघा. चौफट टोलेबाजी फटकेबाजी आणि हा चौकार. आता जस्ट 40+ झालेत. म्हणजे जवान रक्त होता तो आता जरासा गोठलाय, कुठेतरी सापला रचलाय आणि त्याच्या रक्ताचा गोठणं आता मात्र 40+ मध्ये आल्यानंतर गोलंदाजी स्लो असतात आणि 40+ गोलंदाज जास्त फायटर गोलंदाजी करू शकत नाही, त्यामुळे फलंदाजाला चेंडू मारायला मिळतात. स्कोर झालाय 26. 10 चेंडू 17 धावा. 43 टार्गेट. एकापेक्षा एक सरस असे खेळाडू उरण करंजा नयन थली और बंदूक से निकलती है गोली और बल्लेबाज आए हैं नयन थली. निर्दोष घरात, रमाकांत घरात, सर्व चिरलामध्ये स्ट्रॉंग आहेत. पुढचा चेंडू पुन्हा कार्पेट चेंडू करून काढला. क्षेत्ररक्षक वेगाने होते चेंडूवर. चेंडू पकडला, उचललाय. फक्त सिंगल बॅकअप चांगला मिळालाय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 9 चेंडू मध्ये बनवायच्या 16 धावा. स्कोर गाडवा स्कोर झाला आतापर्यंत पाहायला गेलं तर 43 टार्गेट असताना 27. प्रणय म्हात्रे मोरावे दमदार स्कोरल. मंगेश पाटील आणि विकास ठाकूर सहयोगाची भूमिका पार पाडत आहेत, पण दोघांनी एकाच ठिकाणी राहू नका. एक इकडे राहा, एक इकडे राहा. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. पुढचा चेंडू पुन्हा दष्टदीजक ग्राउंड लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये चेंडू. वा काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. दमदार मदन कोहली. दमदार असं नाव क्षेत्ररक्षकाचं माहीत असलं गरजेचं आहे, कारण तर कसं आहे 40+ स्पर्धा आहे. कोणी किती चेंडू पकडलेत, कोणी किती झेल घेतल्यात ते महत्वाचं आहे. आता लाईव्ह स्पर्धा आहे. होईल थांब जरा. आता रंगात आली मॅच. 8 चेंडू 15 धावा. वा 8 मध्ये 15 मध्ये बघूया काय होणार, काय करणार मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू. वा आता जे स्फोटवले झाले त्यांचा रक्त मात्र आटलेला आहे, सुकलेला आहे, तापलेला आहे. बघूया काय होणार मैदानाच्या आतमध्ये. धावा बनवायला लागते. 43 टार्गेट आहे. काय करणार हायलाइट मात्र कुठे पण जातो, धुमाकूळ घालतो, 50 मारतो. सायकल घेऊन आलेत आतापर्यंत. 3 सायकल उल्ह्यामध्ये आलेत, म्हणजे खर्च वाचलाय. हा तर गाडीचा आता बाईक इकडे साड्या प्रथा बंद झाली, आता बाईक प्रथा बंद करायला लाग. बैल आलीत. होईल पाहूया. पुढचा चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये फिरकीचा जादूगर. डावखुरा तो डावखुरा बघा. फसवला, उकवला, वाचवला, थांबवला आणि चेंडू निर्धाव. 6 चेंडू 14 धावा. 6 मध्ये 14. त्याला लवकर गाडी करा, स्पीडअप करा. 12 संघ खेळवायचे आहेत आणि एक भोजनाचा आस्वाद पण घ्यायचा आहे. आता दीपक शेट दादांनी दिलेलं जेवण ते सर्वांच्या मुखाला लागलं. आणलं जाता सुखी भाऊ. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता देणाऱ्याचे हातच घ्यावे.
सकलाश येते आहे अधिकार कलिगी उदार हरच्या नामे यावे यावे अवघे जण. केवी काका मैदान उपलब्ध करून दिलंय आणि या मैदानावर उन्हाळी पावसाळी हिवाळी टुर्नामेंट होतात आणि ते किरण पाटील चॅलेंज करतो. त्या चॅलेंजला अजूनपर्यंत कोणी तोडलं नाही. रेकॉर्ड ब्रेक आहे काय किरण पाटील? आयलेज मात्र नसताना सुद्धा रेकॉर्ड ब्रेक आहे. आतापर्यंत 9 फायनल उचलला तुला संघानं आणि दुर्ला भोला नंदी बैलाचे मालक नयन शेठ ढली आणि पाहायला मिळेल येणाऱ्या काहीच दिवसामध्ये प्रीमियर लीग करंजा प्रीमियर लीग उत्कृष्ट असा दमदार व्यक्तिमत्व आणि उरण रायगड बोर्डलिंग मास्टरचे माजी अध्यक्ष सन्माननीय आदरणीय श्री रमाकांत शेठ घरत, अध्यक्ष आनंदजी पाटील आणि संस्थापक रणजितजी पाटील आणि खजिनदार सज्जन शेठ नवाले त्याच्या माध्यमातून पण मोहा कोलेवाडामध्ये स्पर्धा चालू आहे. इथे मात्र गौरी स्पोर्ट्सची स्पर्धा. किरण शेठ पाटील पीटीसी लाईव्ह संदीप भास्कर फाउंडर आणि केतन दलवी किरण दलवी जबरदस्त कामगिरी. आदिराज देशमुख कॅमेरामॅन. चला 6 जण में बनवले 6 मध्ये बनवले 15 धावा 14 धावा. चला गोलंदाज पंच लगेच बघायला लागले इकडे माझ्याकडे काय झालं. डोक्याला काली काली गॉगल मस्त लकी स्पोर्ट्सची कॅप. 6 चेंडू 14चं समीकरण. फुटा चेंडू आणि आता बरोबर लॉलीपॉप आलाय. आली शिव जयंती आली 19 तारखेला आणि हा आलाय शिव जयंतीचा ऍडव्हान्स बोनस 6 धावा. पंच नो बॉल आहे नाही ना चेंडू जा हो सेवक आपण कामगिरी पूर्ण करा. चेंडू गेलेला आहे 5 चेंडू 8 धावांची गरज. 5 गेंदों में बनाने 8 रन. निवृत्ति खारकर ऑडियंस स्पोर्ट्स के बैंड जिनके हाथ में बैठ जाएगी वो काफी बढ़िया आणि एक सुवर्ण संधी आहे. स्वयंसेवक मंगेश पाटील विकास ठाकूर यांनी आपल्या कामगिरीचं बजावचं चेंडू गेलेला आहे ते शोधून द्यायचा. वा आला बघा स्वयंसेवक दमदार आहे त्यांचे. पुढचा सामना रेडी पोझिशन मध्ये राहता है. निर्णय काय घेतला आम्हाला कळवा प्लीज. 5 जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण की फलंदाजी चिरले आर्यन स्पोर्ट चिरले. बघा काय गोलंदाजी होतोय. नवनाथ करकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो की आपण मंचावर स्थान व्हा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लो डिलर. वा जोरदार अपील. 3 चेंडू मध्ये बनवायचे आहेत कंपल्सरी चेसिंग मध्ये. 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. या चेंडूवर सर्व सामन्याचं भवितव्य आहे. काय सर भाऊ काय बोलणार या सामन्यात सर्व काही सामन्याचं भवितव्य आहे. 3 चेंडू मध्ये बनवायचे 8 धावा. बघूया काय होणार काय करणार. एक तरफ गाठाण तर दुसरी तरफ कोंबडभुजे. पुढे सरसावून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बघा फेकी बघा या वयामध्ये पण थ्रो बघा. वा त्या 2 काढल्या. त्या संघाची धावसंख्या 43 टार्गेट असताना स्कोर झाला. स्कोर कार्डवर राहू 37. 2 मध्ये बनवायचे 6. एका फटक्याचं काम आहे. 2 चेंडू 6 धावा असं बोलतात काही एका फटक्याचं काम आहे. पण 6 चेंडू मध्ये 6 धावा असलं ना तर आपण निघत नाही. तुम्ही एका चेंडूवर षटकार मारू शकता पण 6 चेंडू मध्ये 1 धावा काढू शकत. अब इधर आया 2 गेंदों में 6. काय होणार काय घडणार मैदानाच्या आतमध्ये बघूया. समाधान नाईक बामणडोंगरी यांना विनंती करतो की आपण मंचावर स्थान बनवा. आदरणीय समाधान शेठ नाईक बामणडोंगरी आपण मंचावर स्थान बनवा. आपले मित्र आपली वाट पाहतात. ये होईना बात तर त्यांना माहित आहे सागरचा आवाज यायलाच लागेल. आणि आता मात्र चेंडू केलाय सीमा पार आलाय दणदणीत षटकार. बघा लगेच उठले टाल्यांचा प्रचंड करकराट आणि इथे मात्र 43 टार्गेट असताना सामना विन झाला. एका हाती झुंज दिली एका हाती किल्ला लढवलाय तो मात्र गावठाण संघाने. चला पुढचे 2 संघ लगेच मैदानामध्ये जायचंय.
निर्णय काय घेतला टॉस जिंकल्यानंतर आणि डिसिप्लिन मध्ये जायचं जसं आपण प्रार्थनेला उभं राहतो ना एका रांगेमध्ये तसं एका रांगेमध्ये मैदान असता आलं. हो अंकुश शेठ सेलिब्रेशन करा हात मिळवणी करा. 40+ स्पर्धा आहे हात मिळवणी करून मैदान सोडायचं आहे. स्पर्धा लाईव्ह आहे सर्वांना विनंती आहे सर्व संघ जेवढे 12च्या 12 खेळणार आहेत ना त्यांना विनंती आहे